हे दृश्य आपण शिवडीमधली बघतोय। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्रितपणे प्रचार करतायत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत प्रचारासाठीची वेळ आहे। एकीकडे अमित ठाकरे आदित्य ठाकरे हे शिवडीमध्ये प्रचार करतायत, तर उद्धव ठाकरे हे मुंबईतल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये भेटी देत आहेत, मतदारांचे संवाद साधतायत, कार्यकर्त्यांचे संवाद साधतायत। मुंबईमध्ये ठाकरेंकडनं जोरदार प्रचार। आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवडीमध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे रोड शो दरम्यान, तर उद्धव ठाकरे हे शाखांना भेटी देत आहेत, कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। बघूयात उद्धव ठाकरे काय म्हणतात। फक्त तुम्हाला शुभेच्छा नाही द्यायला आलो, तर तुमचं अभिनंदन करायला आलेलो आहे। इथून आपला विजय निश्चित आहे। तुम्ही सांगणे परिवार पहिल्यापासून कट्टर कळवट निष्ठावान शिवसैनिक आणि तुम्ही सुद्धा इथे सर्व जमलेले हे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात। लढाई कशासाठी लढतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। परवा शिवसेनेची आपली विधानसभा पाहिली, त्या सभेत मी आणि राज दोघंही पोटतिडकीने बोललेलो आहोत। तर ज्या पद्धतीने यांचा कारभार चाललेला आहे, हा कारभार केवळ मुंबईच नव्हे तर आपलं आयुष्य गेल्याला चाललेलं आहे। अनेक ठिकाणी आता त्यांच्याकडून पैशाचं वाटप सुरू झालं। या तक्रारी माझ्याकडे येत आहेत, त्या तक्रारी आपण पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे करतोय, पण पोलीस काय किंवा निवडणूक आयोग काय वरून जसा आदेश येईल तसंच बघतोय। जागा आपल्याला जायचंय, कारण आयुष्य आपलं आहे, त्याच्याकडे पैसा आहे, सर्व काही आहे। पण आज मी फक्त पहिल्या वॉर्डातून इथे या वॉर्डात येईपर्यंत तुम्ही सर्वजण कसे राहता हे पाहत आलेले। कुठे गटाराचं पाणी रस्त्यावरती आले, कुठे रस्ते खोदलेले आहेत, तिथेच वडापाव आहे, तिथेच देवालिकांच्या फ्रेम्स आहेत। हे सर्व आयुष्य हे आपण सुधरू शकतो आणि आपण सुधरून दाखवलं होतं। गेल्या 4 वर्षामध्ये यांनी मुंबईची तिजोरी लुटून त्रस्त केलेली। आता जो पैसा वाटताय, हा पैसा जर का व्यवस्थितपणाने कामांच्या निमित्ताने वापरला गेला असता, तर आज आपली मुंबई ही सर्वात स्वच्छ आणि चकाचक असं शहर म्हणून नावारूपाला आलेलं असतं। असो, अजूनही काही वेळ गेलेली नाही, पण त्यांची वेळ ही आता शेवटची आहे। काल सुद्धा आपण पाहिलं असाल, प्रचंड खुर्च्यांच्या समुदायाला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं, पाहिलं ना। याला जिथे तिथे खुर्च्याच दिसतात, सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच, तिथे सुद्धा खुर्च्याच असतात। पण काय खुर्च्यांचा प्रतिसाद होता, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा। आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय व्यक्त फुटला होता। हे सगळे बकवास लोक आहेत, यांना मुंबईशी काही पडलेलं नाहीये। मुंबई खतम करायची। आपण इथे सर्वजण पाहतो, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, काही गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत। या सर्वांना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आणि आपल्याकडे 25 वर्ष महापालिका होती तेव्हाही कुठेही भेदभाव न करता ज्या सोयी सुविधा देता येणं शक्य होतं त्या दिलेल्या आहेत। दिल्यात की नाही दिल्या? मग आता हे जे काय श्रेय घेतात, पोस्टल रोड कोणी बनवला? उद्धव साहेबांनी। कोविड मध्ये जे काम आपण केलं, असं एकही शहर भाजपने दाखवू शकत नाही की त्यांच्या राज्यात कोविड सारखं काम महाराष्ट्राने आणि मुंबईने जसं केलं तसं एकही राज्य नाही। जेव्हा आपण इथे लोक वाचत होतो, त्याच वेळेला गंगेमध्ये मृतदेह वाहत होते। गुजरातमध्ये सार्वजनिक स्वरूपात चिता पेटल्या होत्या। पण हे यांचं काम, हे यांचं पाप। पण असं पाप किंवा असं दुर्लक्ष आपण जनतेकडे होऊ दिलं नाही। असू द्या, आता परवा निवडणूक आहे, आज 5 वाजता प्रचार संपतोय। आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून आलं
सरळ 2 ताणपटक मारा आणि पोलिसाच्या ताब्यात द्या. आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. तो पापाचा पैसा घरात घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका. सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे. आणि तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपले राष्ट्रवादी, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन, आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, या निशाण्यांवरती आपलं मत नोंदवून आपलं आयुष्य हे चांगलं करा. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.